डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आजची आपली श्यामच्या आईमधील गोष्ट आहे गोष्ट 38 आणि गोष्टीचं नाव आहे आईचा शेवटचा आजार. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम, पाय चेपू का? गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार? रामराम म्हणत मी शांत पडून राहील, श्याम म्हणाला. श्याम, कोणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला? रामने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे? तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात. काही वादबीत झाला तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात तर मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझविण काही, जडो सदा जीव तुझ्याच पायी. तुझ्याच लागो मजे एक छंद, मुखात गोविंद हरे मुकुंद. तुझाच लागो मजे एक नाद, सरोत सारेच वितंडवात. तुझा असो प्रेमळ एक बंद, मुखात गोविंद हरे मुकुंद. काय रे, आताशा आलात? श्यामने विचारले. तुम्ही रात्र सांगणार का गोष्ट? एक लहान मुलाने विचारले. हो, सांगेन. तुम्ही या, श्याम म्हणाला. पहा, तुम्हाला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो, एक मुलगा म्हणाला. मग त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरेच किती सुंदर आहेत हे. या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हं. असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा, श्याम म्हणाला. हा घ्या, हा पहा चांगला आहे, एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला. आता मोर बनवा मोर, दुसरा एक मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर, श्याम म्हणाला. आम्हाला चांगला येत नाही, तो म्हणाला. पण आता तुम्ही घरी जा, लवकर जेवून या, श्यामने सांगितले. चला रे, जेवण करून येऊ, एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगांच्या खड्याकडे पाहत बसला. या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असे विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्य सागर, परपरमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात? फूल का? रामने विचारले. अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो, श्याम म्हणाला. मग काय आहे हातात? नामदेवाने विचारले. देवाच्या मूर्ती, श्याम म्हणाला. तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला? भिकाने विचारले. हो, पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत, श्याम म्हणाला. पाहू दे कसली आहे. असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडले. हे माझेच हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात. पहा रंग कसे आहेत. असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज बोलणार ना तू? रामने विचारले. हो, त्या मुलाने मी सांगितले आहे जेवून या म्हणून. त्यानेच हे सुंदर खडे आणून दिले. त्यानेच आनंद दिला व उत्साह. मी आता 2 ताससुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना? श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती. ती कुठे गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खेळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढे आजी करीत असे. राधाताई मधूनमधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकी वहिनी नमुमाशी वगैरे येत असत. परंतु घरात आत्ता काम कोण करणार? शेजारच्या शरदला नाहू कोण घालणार? आई जे 2 रुपये मिळत होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे. मेला स्वयंपाक तरी कसा करायचा?
चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खाण नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, की नुसता भाजी भात उकडून वाढू. ध्रुवांची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. द्वारका काकू, आमची अब्रू गेलीच आहे, ती आणखी दौडवू नको. त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, पुरुषोत्तम, तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तेच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे, जा घेऊन ये. नाहीतर इंदूलाच मी बोलावले आहे म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण. पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा? ती प्रेमळ मुलगी म्हणाली. नको इंदू, विचारल्यास एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलवले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावायचे आहे, सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व बोलावली आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुलाच चांगले समजेल, आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली. बाळ, पाणी दे रे, आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर, असे आईने सांगितले. आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. या जानकीबाई, या हो, बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा, त्यांनी विचारले. चेपू बिपू नको, ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरे जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले, आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल, जानकीबाईने विचारले. द्या तुकडा आणून, क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तुझं जवळ देते तुकडा, तो आईला आणून दे, असे म्हणून जानकीबाईने निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्याने दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जा हो बाळ, जरा बाहेर खेळ बिळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल त्या दिवशी आत्ता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे, असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणीची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हांडी बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावच्या टोकाला. शिवाय तिलासुद्धा मधूनमधून बरे नसे. ये नमू, कसे आहे तुझे? तुझ्या पायानं जरा सूज आली होती, आता कशी आहे? आईने नमूला विचारले. बरे आहे, चाफ्याच्या पानाने शेकविले, सूज ओसरली आहे. पण तुझे कसे आहे? अगदीच हडकळलीस, ताप निघत नाही अंगातला? नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल. त्याच्याबरोबर तांबलीवर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारका काकू ओरडते. तुला सारे समजते, मी सांगायला नको. तू तरी काय श्रीमंत आहेस, गरीबच तू, परंतु परखी नाहीस तू मला, म्हणून सांगितले, आई म्हणाली. बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू, धीर धर, नमू म्हणाली. आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहळे तेवढे पुरे, आई म्हणाली. तिने सांचे असे नको ग बोलू. उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन, खाशील ना? नमू मावशीने विचारले. नमू, डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजीरवाणे हे जिणे, आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हे काय असे? बरी होशील हो तू, व चांगले दिवस येतील तुझे. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का? नमूने विचारले. महिन्यापूर्वी लागली, परंतु अवघा 19 रुपये पगार. मुंबईत राहणे, तो खाणार काय, पाठविणार काय, शिकवणी वगैरे करतो. परवा 5 रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल, आई सांगत होती. श्यामला कळवले आहे का तुमच्या दुकानाचे? नमूने विचारले. त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल, उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ. येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय काही लांबची येणी जाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे. परंतु विद्येसाठी लांब गेला.
त्याला देव सुखी ठेवो म्हणजे झाले, माझे काय. आई म्हणाली. नमू मावशी निघाली. कुंकू लाव गं, तेथे कोनाडात करंट आहे, आईने सांगितले. नमू मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचे पत्र, मला सारे लागले, वाचू मी, असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखवले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सखू, तू पत्र लिहिले होतेस ना, हे बघ तिचे पत्र, दे रे इंदुताईला, आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदुताईने पत्र वाचले व म्हणाले, मी पाहीन त्यांना, तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा, वाटे की केव्हा त्यांना बघेन. इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम, चल आमच्याकडे, आईने सांजा केला आहे. चल, इंदू म्हणाली. जा बाळ, त्या परक्या नाहीत हो, असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला. माझ्याजवळ तुझे असे हाल, तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही, मी अभागी आहे, काय करू मी तरी, वडील आईजवळ बसून म्हणत होते. हे काय असे, तुम्हीच तर हातपाय गाळून रडायला लागलेत, तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे. पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या, सारी सुखे भोगली, वैभवात लोळले, मला काही कमी नव्हते हो. आले आहेत 4 कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा, तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो, अशी आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील, सखू येत आहे, ती तुला बरी करील, वडील म्हणाले. कशाला खोटी आशा आता, आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच. माझे सोने होईल, भरल्या हाताने मी जाईन, सुवाशेने मी जाईन. तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते, नाहीतर काय कमी आहे. तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते. या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात. असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडक हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. पाणी, थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पवनगंगा, अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ, जाऊ नका कोठे, मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो. असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते. या इंदूच्या आई या, म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला, केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटते तुमची बहीण, त्याने विचारले. हो, पत्र आले आहे, इंदूने वाचले, आई म्हणाली. तिनेच सांगितले. बरे होईल, प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते, राधाताई म्हणाल्या. सारी प्रेमाचीच माणसे आहेत, ते जवळ आहेत, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे, आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही, परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्या बेड्याशी थांबली रे, आजी म्हणाली. ध्रुवांची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय, मावशी चाली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवर निघून गेला. आई, मावशी आली ना, ही बघ, खरेच आली, आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. आली, माझी वाट मोकळी झाली, अशी आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. अक्का, मावशीने हाक मारली. त्या हाकेत त्या 2 अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते. आलीस सखू, बस, तुझीच वाट पाहत होते. म्हटले तू येशील, वही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन सखू. आई रडू लागली. अक्का, हे काय वेड्यासारखे, मी आले आहे, आता बरी होशील हो, तुला बरे वाटू दे, मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे, मावशी म्हणाली. नको हो आता कोठे जाणे येणे, आता फक्त देवाकडे जाऊ दे, या मट्टीतच कोडी पडू दे. मी अग्रह करून झोपडी बांधली.
ही स्वतंत्र झोपडी बांधवली. येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे, त्यांच्या मांडीवर. तू जवळ असता मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो असे म्हणतात, ते खरे ठरो. सखू, तुला ना मूल ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला. जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो. आई बोलत होती. अक्का, हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं. असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काहीच माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. चला तर मग मित्रांनो, इथेच थांबवते मी आजची छामची आईची गोष्ट. उद्या भेटूया पुन्हा दुसऱ्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.